नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.3चे 5 पासूनचे पुढचे प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 पासून पुढे। प्रश्न 5वा आहे, पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा। इथे आपल्याला काही संच दिलेले आहेत आणि कोणता उपसंच आहे ते आपल्याला लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी मी मागील अभ्यासक्रमावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे मला पुढचा भाग समजण्यासाठी त्याचा फायदा होईल। बघूया प्रश्न 5व्याचं उत्तर कसं लिहायचं आहे। पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे। आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे। एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे। एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे आणि बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे। तर या ठिकाणी पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच म्हणजे पुणे हे महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून पी उपसंच एच। नंतर पी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजेच भारतात सुद्धा आहे, म्हणून दुसरा पी उपसंच बी। नंतर आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे। इंदोर कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे आय हा एमचा संच आहे। आय हा एमचा उपसंच आहे। आय उपसंच एम। नंतर इंदोर हे भारतात सुद्धा आहे, म्हणजे भारतातलंच एक शहर आहे, म्हणून आय उपसंच बी। नंतर महाराष्ट्र हे भारतातलं एक राज्य आहे, म्हणून एच उपसंच बी। आणि मध्य प्रदेश हे सुद्धा एक भारतातलं राज्य आहे, म्हणून एम उपसंच बी। याप्रमाणे आपल्याला संच लिहिता येतील। वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल? तर या सर्व उदाहरणांमध्ये सगळ्यात मोठा संच कोणता आहे? तर भारतातल्या रहिवाशांचा, म्हणजे संच बी हा आपल्याला विश्वसंच म्हणून घेता येईल। वरील उदाहरणात बी हा भारतातील रहिवाशांचा संच विश्वसंच म्हणून घेता येईल। या प्रकारे तुम्हाला कुठले उदाहरण आलं तर सगळ्यात मोठा संच कोणता आहे, कोणता संच कोणता उपसंच आहे हे सहज आपल्या लक्षात येतं। प्रश्न 6वा, खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल? आता इथं ए 5च्या पटीतील संख्यांचा संच आहे, म्हणजे आपण जर हे संच लिहायचे म्हटले तर हे यादी पद्धती लिहिताना 5च्या पटीतील म्हणजे 5, 10, 15, 20, 25 याप्रमाणे। बी 7च्या पटीतील 7, 14, 21, 28 आणि सी 12च्या पटीतील 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 याप्रमाणे आपण हे यादी पद्धतीने लिहिले तर कोणते संच विश्वसंच घेता येतील? आता ह्या ए मधले जे घटक आहेत ते कोणत्या संचामध्ये आहेत बघा। एन नैसर्गिक संख्यांचा संच 1, 2, 3, 4 डॅश डॅश। नंतर
डब्ल्यू 0 1 2 3 डॅश आणि आय पूर्णांक संख्यांचा संच, म्हणजे इथं सगळ्या मायनस संख्या डॅश समजा -3 पासून आपण घेतले, नंतर -2 -1 0 नंतर 1 2 3, म्हणजे या तीनही संचांमधले घटक या एन डब्ल्यू आणि आयमध्ये आहेत. म्हणजे या संचांचा अभ्यास करताना आपल्याला एन डब्ल्यू आणि आय हे 3 संच विश्वसंच म्हणून घेता येतील. इथे उत्तर लिहूया आपण. एन डब्ल्यू आणि आय हे विश्वसंच म्हणून घेता येतील. त्यातलं दुसरं गणित, पी 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि टी सर्व समसंख्यांचा संच सर्व समवर्ग संख्यांचा संच आहे. तर इथं पी आपण यादी पद्धतीने लिहिला तर 4 8 12 16 आणि टी समवर्ग संख्यांचा संच, म्हणजे 2चा वर्ग नंतर 4चा वर्ग, 2 4 नंतर पुढची समसंख्या कोणती आहे तर 6, 6चा वर्ग 8चा वर्ग याप्रमाणे. मग या संचातील घटकसुद्धा एनमध्ये आहेत बघा. 1 2 3 4 दोन्ही संचातील घटक एनमध्ये आहेत. तसेच डब्ल्यूमध्ये सुद्धा आहेत. 0 1 2 3 4 डॅश आणि आय -2 -1 0 इथे डॅश आणि 1 2, म्हणजे या संचांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पुन्हा एन डब्ल्यू आणि आय हे विश्वसंच घेता येतील. वरील संचांसाठी एन डब्ल्यू आणि आय विश्वसंच म्हणून घेता येतील. पुढचा 7वा प्रश्न आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थी जो संच आहे तो विश्वसंच. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक संच लिहा. आता या ठिकाणी विश्वसंच विद्यार्थी, वर्गातील सर्व विद्यार्थी 50पेक्षा किंवा 50पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी ए मानला तर एचा पूरक संच म्हणजे राहिलेले विद्यार्थी. विश्वसंचातले राहिलेले विद्यार्थी आपण घेतो, म्हणजेच काय येणार 50%पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. गणितात 50%पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत ते एचा पूरक संच आहे. एचा पूरक संच गणितात 50%पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या
विद्यार्थ्यांचा संच. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 1.3 सोडवलेला आहे. मागचे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहेत, ते सुद्धा पहा. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा